हाय सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय. कशा आहात? एकदम मज्जेत. तर काय मग खूप दिवस झालं होतं आम्ही गेलो नव्हतो देवदर्शनाला, म्हणून म्हणलं चला आता देवदर्शनाला जाऊ. तर हे आहे म्हातोबाचं मंदिर, तुम्ही बघू शकता वाकडचं. मी ऐकून होते, मी व्हिडिओ पण बघितला आता, खूप भारी मंदिर आहे, खूप भारी मंदिर आहे म्हणून. तर खरंच ना, मी व्हिडिओ बघितला त्याप्रमाणेच व्हिडिओ, एवढं भारी मंदिर आहे ना. आम्ही गेलो तर यायची इच्छाच होत नव्हती पाठीमागं. काय आम्ही दर्शन वगैरे घेतले, गर्दी नव्हती लय, असं मोकळंच होतं. कारण का आम्ही खूप उशिरा गेलो होतो ना, 8 वाजता. तुम्ही बघू शकता पूर्ण मंदिर आहे, एवढं भारी होतं ना. आमच्या मॅडमचे चालू होते नखरे, पाया पड म्हणलं तर पाया पडायचं नाही, नखरे करायचे. आणि मी पुढे गेले की मागं पाया पडायचं होतं. मग काय लोखंडे साहेबाला म्हणलं चला आता दर्शन घेऊ, आणि दर्शन घेऊन मस्त खाली बसू. तर खाली बसायचं तर काय, आमच्या मॅडमला 2-2 मिनटं ते थुकून चलत होत्या. नाटकं चालू होते, बघू शकता. एकदम जुनं, म्हणजे असं एकदम जुन्यासारखंच मंदिर होतं. बघून खूप भारी वाटलं. मग काय चांगली एकदम गर्दी नव्हती, त्यामुळे एकदम भारी दर्शन वगैरे झालं. दर्शन झाल्यावर लोखंडे साहेबांनी बघितली तिथलची पालखी. तुम्ही बघू शकता पालखी. एवढं मोठं मंदिर होतं ना, खूप भारी वाटलं मंदिरात जाऊन. एकदम मन शांत आणि प्रसन्न झालं. जे कोणी पुण्यात राहत असतील त्यांनी एक वेळेस या मंदिरात जाऊन एक वेळेस नक्की भेट द्या, कारण का खूप भारी मंदिर आहे म्हातोबाचं वाकडमध्ये. झालं दर्शन वगैरे झाले, आणि मग काय पालखीचं दर्शन घेतलं. लोखंडे साहेबाला म्हणलं चला तुम्ही पण दर्शन घ्या, आता मी कॅमेरा पकडते. मग काय लोखंडे साहेबांनी दर्शन घ्यायला मी पकडा कॅमेरा. मग साहेबांचं काय, आमचा साहेबांचा लय विश्वास आहे देवावर. ते बघा दर्शन बिर्शन चालू होतं साहेबांचं. गर्दी वगैरे नसल्यामुळं आम्हाला बी दर्शन गेलं कीच भेटलं फास्ट. काय मागत होते काय माहिती मनामध्ये, का माझ्यासारखी बायको भेटली म्हणून पश्चाताप होता होता काय माहिती त्यांना. बघा आता जोर काढायला गेले घंटा उचलायला. 5-10 किलो, 10 किलोच्या वर असेल तो घंटा, किती किलोचा असेल काय माहिती. पण ते उचलत होता का लोखंडे साहेबाला एवढा मोठा. 10 किलोचा सहज उचलला असता, पण लय मोठा होता घंटा तो. 30 किलो असेल, 30-40 किलो. हां, खूप मोठा घंटा होता, उचलतच नव्हता. मग काय ट्राय केलं पण तेवढी हवाच नाही आपल्यात. मग काय आले वापस मंदिरात वगैरे. देव बघा तुम्ही बघू शकता, एवढ्या भारी मूर्ती आहेत ना. एवढं प्रसन्न वाटत होतं, मूर्ती बघून लय भारी वाटलं. मग काय आमच्या साहेबाला दिसली पालखी दिसली. आमच्या साहेब गेले तिथं चौकशा करायला, की बाबा पालखी कधी निघती काय, असं तसं सगळं आमच्या साहेबाचे नखरे चालू असते. स्वतः पाया पडले, आरोहीला पाया पडवलं. मग तिथलचे पुजारी आम्हाला म्हणले एक फेरा पण मारावा लागत असतो. म्हणलं चला आता आपण फेरा मारू. मस्त फेरा मारीत गप्पा मारीत फेरा चालू होता. लोखंडे साहेब नुसते गप्पा मारत होते बरं का. मला एकच कळत नव्हतं, त्यांचं दर्शनाला गेलेत का तिथं निरीक्षण करायला गेलेत. काही दिसलं की हे बघ वैष्णवी चालू होतं त्यांचा. बघू शकता खूप असं शांत वातावरण होतं. लोक सगळे येऊन शांत बसले होते. मग आतमध्ये दर्शन वगैरे झालं तर बाहेर ह्याचं मंदिर होतं, मूर्ती होती. मग ते काय माळ म्हणतात, ते माळ होती. पुन्हा महादेवाची हे होती, पिंड होती. आणि डमरू तर एवढा भारी होता ना बाबा, असं वाटत होतं ओरिजिनल डमरू येऊन तिथं आणून लावला. म्हणजे असं ह्यासारखं वाटत नव्हतं. तुळशी वृंदावन हे एवढं भारी होतं. झाडण बिडण असं वाटत होतं की वापसच नाही यावा, तिथंच राहावा. मनाला एकदम शांतती. कारण काय लोखंडे साहेबाच्या ना कटकटीतून तरी सुटका भेटली असती असं वाटते.